रसिक हो नमस्कार. महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे गंगा. भरपूर पुण्यसंचय झाल्यामुळे इक्ष्वाकू वंशात जन्मलेला राजा महाभीष स्वर्गात गेला. तेथे तो इंद्राच्या दरबारात एखाद्या देवाप्रमाणे शोभून दिसत असे. एकदा देवांनी ब्रह्मदेवाची आराधना केली. तेव्हा ब्रह्मदेवाच्या दर्शनार्थ आलेल्या गंगेचे चंद्राप्रमाणे धवल असलेले तलम रेशमी वस्त्र वाऱ्याच्या झुळकीने उडाले. तिला अनावृत्त बघून सर्व देवांनी आपल्या नजरा खाली केल्या. एकटा महाभीष तिच्याकडे टक लावून बघत राहिला. त्याचे अशिष्ट वर्तन बघून ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला. आता तुला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल. ज्या गंगेने तुला भुरळ घातली ती तुझी पत्नी होईल. परंतु गंगा तुझ्या मनाविरुद्ध वागेल व मग तुला तिचा क्रोध येईल. तेथून विषण्ण मनस्थितीत बाहेर पडल्यानंतर गंगेला अष्टावसू भेटले. प्रजापतीची कन्या वसु आणि धर्म यांच्या पोटी 8 पुत्र जन्मले होते. धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास उर्फ द्यू असे हे 8 पुत्र होत. ते अगदी उद्विग्न अवस्थेत होते. गंगेने विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितले, आम्ही वशिष्ठांचा अजाणता लहानसा अपराध केला. त्यामुळे क्रोधित होऊन आम्हाला मर्त्यलोकात जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. त्यामुळे आम्ही दुःखी आहोत. गंगेनेही त्यांना आपली कर्मकहाणी ऐकवली. तेव्हा त्यांनी तिला विनंती केली की आम्हाला तुझ्या पोटी जन्म घेऊ दे आणि जन्माला येताच आम्हाला पाण्यात बुडवून टाक. म्हणजे ऋषींचा शापही खरा होईल आणि आमचे पृथ्वी लोकातील वास्तव्यही कमीत कमी राहील. गंगेने या गोष्टीला संमती दिली. हस्तिनापूरचा राजा प्रतीप अत्यंत प्रजाहितदक्ष व पराक्रमी होता. परंतु तो पुत्रविहीन होता. त्यामुळे तो पुत्रप्राप्तीकरता हरद्वारला तपस्या करीत होता. तेव्हा गंगा तेथे आली व प्रतीपाच्या उजव्या मांडीवर बसली व तिने त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा प्रतीप हसला आणि म्हणाला, तू म्हणते तसे होऊ शकत नाही, कारण तू चुकीच्या मांडीवर बसलेली आहेस. उजवी मांडी ही नेहमी कन्येची किंवा स्तुषेची असते. तेव्हा तुझा पत्नी म्हणून स्वीकार करणे शक्य नाही. माझ्या पुत्रासाठी मी तुला मागणी घालतो. ठीक आहे, मी तुझ्या पुत्राबरोबर विवाह करेन. परंतु एक अट आहे. मी जे काही वागेन ते त्याने सहन केले पाहिजे. प्रतीपाने भारेसह केलेल्या तपाची फलश्रुती म्हणून त्याला प्रौढ वयात पुत्र प्राप्त झाला. उशिरा झालेल्या या पुत्राचे नाव शांतनू असे ठेवण्यात आले. शांतनू वयात आल्यावर प्रतीपाने त्याला सांगितले, जर एखादी रूपगर्विता स्त्री तुझ्याकडे आली तर तिची काहीही चौकशी न करता तिचा स्वीकार कर. मी सांगतो म्हणून तिच्याशी विवाह कर. प्रतीप राजा पुत्राला अशी सूचना देऊन त्याला राज्याभिषेक करून वनात निघून गेला. शांतनूला मृगयेचे वेड होते. एकदा मृगया करीत असताना तो एकटाच गंगेवर गेला. तेथे त्याला एक सौंदर्यवती स्त्री भेटली. उज्ज्वल अंगकांतीची, मोहक दंतपंक्तीची, कमलाच्या गाभ्याप्रमाणे कांती असलेली, उत्तम आभूषणांनी नटलेली व अत्यंत तलम वस्त्र धारण केलेली ती ललना बघून शांतनू मंत्रमुग्ध झाला.
महातेजस्वी शांतनूला बघून तिचेही भान हरपले. नंतर शांतनूने अतिशय मृदू शब्दात तिला विवाहासाठी विचारले. ती मंद हसत म्हणाली, मी तुझी राणी होण्यास तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. मी जशी वागेन, मग ते चांगले असो अथवा वाईट, तू मला अडवता कामा नये. माझ्या मनाला लागेल असे तू काही बोलायचे नाही. हे तू मान्य केलेस व त्याप्रमाणे वागलास तर मी तुझ्याजवळ राहीन, अन्यथा निघून जाईन. विवाहानंतर तिच्या शीलामुळे, वागणुकीमुळे, सौंदर्यामुळे, मनाच्या मोठेपणामुळे आणि एकांतात तिने केलेल्या परिचर्येमुळे शांतनू अधिकाधिक तिच्या प्रेमात फसत गेला. शांतनू स्वभावतःच रतिक्रीडेविषयी आसक्त होता. उत्कट प्रीती, चातुर्य, शृंगारिक भाव आणि सुकुमार नृत्यांनी तिने त्याचे रंजन केले. तिच्याबरोबर मनसोक्त विहार केल्यानंतर राजाला पहिला पुत्र झाला. पुत्र जन्माला येताच, तुझ्या इच्छेप्रमाणे मी हे करीत आहे असे म्हणत तिने त्या नवजात बालकाला पाण्यात बुडविले. तिचे हे वागणे शांतनूला मुळीच आवडले नाही, परंतु तिला अडविण्याची त्याची प्राज्ञा झाली नाही. याचप्रमाणे पुढच्या 6 बालकांनाही तिने नदीत फेकून ठार केले. शांतनू अत्यंत अस्वस्थ होता. ज्या काळात पुत्रप्राप्ती हेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मानले जात होते, त्या काळात झालेले पुत्र आपल्याच लाडक्या पत्नीद्वारे नष्ट होत आहेत, हे शांतनूकरता अत्यंत वेदनादायक होते. तरीही त्याची पत्नी निघून जाईल या आशंकेने त्याने सर्व काही सहन केले. परंतु 8वा पुत्र जेव्हा गंगा बुडवायला निघाली, तेव्हा मात्र शांतनूचा धीर सुटला. दुःखाने व्याकुळ होऊन तो म्हणाला, स्वतःच्याच पुत्रांना मारून टाकणाऱ्या कैदाशिनी तू आहेस तरी कोण? कोणाची आहेस तू? आणि स्वतःच्याच मुलांना निर्दयपणे मारून टाकणाऱ्या कैदाशिनी याला मारू नकोस. हे सर्व तू कशाकरता करते आहेस? अतिशय गहरणीय असे फार मोठे पाप तुझ्या माथी आले आहे, हे सुद्धा तुला कळत नाही का? तुला पुत्र हवा आहे ना? ठीक आहे, मी याला मारत नाही. तू आपल्या संकेताचा भंग केला आहेस, त्यामुळे मी आता येथे राहणार नाही. पुत्र आणि भार्या यांच्यामध्ये तू पुत्राची निवड केलेली आहेस, तेव्हा तो तुला मिळेल. मी देवकन्या गंगा आहे. तुझ्याजवळ इतकी वर्षे राहण्याचे कारण अष्टवसू आहेत. अष्टवसूंनी वशिष्ठांची कामधेनू पळविल्याने वशिष्ठ ऋषींनी त्यांना मर्त्यलोकात जन्म घ्याल असा शाप दिला. तुझ्यापेक्षा श्रेष्ठ पिता सर्व पृथ्वीवर त्यांना मिळाला नसता, म्हणून मी तुझी भार्या झाले. अष्टवसूंना मी वचन दिले होते की मर्त्यलोकात त्यांचे वास्तव्य कमीत कमी राहील याची मी काळजी घेईन. वशिष्ठ ऋषींच्या शापातून हा धाकटा प्रभास सोडला तर बाकी सर्व मुक्त झालेले आहेत. या प्रभासने पत्नीच्या सांगण्यावरून वशिष्ठांची नंदिनी गाय चोरली, त्यामुळे त्याला मात्र अधिक काळ मर्त्यलोकात वास्तव्य करावे लागेल व आपल्या पापाचे प्रायश्चित्त त्याला पुरेपूर मिळेल. एवढे बोलून गंगा आपल्या पुत्राला घेऊन निघून गेली व निरुपाय झालेला शांतनू राजा राजधानीत परतला. गंगेने स्वर्गलोकात पुत्राचे उत्तम पालन केले. त्याला परशुरामाकडून शस्त्रविद्येचे ज्ञान देवविले. वशिष्ठाजवळ त्याने वेद आणि वेदांगाचे अध्ययन केले. बृहस्पती व शुक्राचार्याकडून तो धर्मशास्त्र शिकला. कालांतराने शांतनू गंगा तीरावर आला असता त्याला गंगेचा प्रवाह क्षीण झालेला दिसला. नेहमी विपुल जल असलेली गंगा रोडावली हे बघून तो कारणे शोधू लागला. तेव्हा एका देवतुल्य युवकाने बाणांच्या सहाय्याने गंगेचा प्रवाह अडवला आहे असे त्याला दिसले.
त्याला बघताच त्याला आपल्या पुत्रांची आठवण आली व हा आपलाच पुत्र असावा असे त्याला वाटले. त्याने गंगेला म्हटले, हा माझाच पुत्र आहे ना? तेव्हा दिव्य आभूषणांनी नटलेली गंगा आपल्या पुत्राचा हात धरून आली व तिने त्याला त्याच्या पित्याच्या स्वाधीन केले. व्यासांनी ही गंगेची कहाणी सांगताना मनुष्य स्वभावाचे मनोज्ञ दर्शन घडविले आहे. अष्टावसू जी कहाणी सांगतात ती व गंगा राजाला जी हकीकत सांगते यात तफावत आहे. अष्टावसू आपल्या छोट्याशा अपराधाची भली मोठी शिक्षा मिळाली असे म्हणतात, परंतु गंगेला वस्तुस्थिती माहीत असल्यामुळे त्यांच्या अपराधाचे स्वरूप ती उघडे करून दाखवते. गंगेने कितीही स्पष्टीकरण दिले तरी तिचे नवजात पुत्रांना नदीत बुडवून ठार मारणे समर्थनीय ठरू शकत नाही. पुत्रांचे लालन पालन करण्याऐवजी त्यांना ठार मारणे हा गहर्णीय अपराध आहे, यात काही शंका नाही. सर्व काही कर्मविपाकाच्या सिद्धांतानुसार होत असेल तर बालहत्येच्या गुन्ह्यासाठी गंगेला कुठली शिक्षा झालेली किंवा तिने काही प्रायश्चित्त घेतलेले दिसत नाही. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.